अजून एक स्वीट असल्यामुळं हे एकंदरीत 45 गुलाबजाम केलेले आहेत. नमस्कार, एवन सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपल्या सर्वांचं स्वागत करते. आजचा पदार्थ अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा असा आहे. आपण हा पदार्थ छोट्या छोट्या फंक्शनला सुद्धा करतो, सणावारी करतो आणि तसंच पंचपक्वान्नात सुद्धा बोलणारा असा हा पदार्थ आहे. आणि एरवी सुद्धा आपल्याला गोड काय पाहिजे असं म्हणलं तरी सुद्धा हा पदार्थ खाता येतो. तो म्हणजे मस्त असे गरम गरम रसरशीत गुलाबजाम. ह्या वर्षीची राखी पौर्णिमा माझ्याकडं आहे, त्यामुळं सगळे भाऊ बहीण आणि इतर काही नातेवाईक त्यावेळेस येणार आहेत. जवळजवळ माझ्याकडं 22 ते 20 माणसं तरी जेवायला आहेत. त्यासाठी मी हे गुलाबजाम करत आहे. सगळे भाऊ म्हणाले, तुझ्या आजचं आम्हाला काहीतरी स्पेशल खायचं आहे, म्हणून हे गुलाबजाम आटा गुलाबजाम करत आहेत. म्हणजेच आपली जी नेहमीची पोळ्यांची कणिक असते ना, त्यापासून केलेले गुलाबजाम आहेत. चला तर आता आपण हे गुलाबजाम करूयात. पण त्याआधी रेसिपी जर आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी लाईक आणि शेअरही करा. आपण पहिल्यांदा गुलाबजामसाठी लागणारा पाक तयार करून घेत आहोत. एका कढईमध्ये इथं मी 3 वाट्या साखर घेतलेली आहे आणि 3 वाट्या पाणी घालून ती साखर संपूर्ण विरघळून घेणार आहे. माझ्याकडे 1.5 वाटी साखरेचा पाक शिल्लक आहे. कालच मी एक रेसिपी केली, त्यामधला थोडासा पाक उरलेला आहे, त्यामुळं थोडीशी साखर पहिल्यांदा कमी घेतलेली आहे. तो पाक मी ह्या पाकामध्ये मिसळणार आहे. म्हणजे इथं आपल्याला जवळजवळ 45 ते 50 गुलाबजाम करण्यासाठी 4.5 ते 5 वाट्या साखर आणि 5 ते 5.5 वाटी पाणी एवढ्या साखरेचा पाक लागणार आहे. त्यामध्ये वेलदोडे सोलून घालत आहे आणि साखर विरघळेपर्यंत दुसरीकडे मी पहिला जो उरलेला पाक आहे तोही गरम करायला ठेवत आहे. इथं मी थोडं केशर घातलेलं आहे. हे केशर घालणं ऐच्छिक आहे. हा असा पहिला उरलेला पाक आहे, तो पाक गरम करून घेत आहे. तो साधारण 1.5 वाटी साखरेचा पाक आहे. आता ह्या पाकाला उकळी आलेली आहे. हा पाक आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी असा करायचा नाही. नुसता चिकटसर 2 बोटामध्ये हा साखरेचा पाक धरला तर थोडासा चिकट लागला पाहिजे असाच पाक करायचा असतो. त्यामुळं हा पाक करणं अगदी सोपं असतं. असा पहिल्यांदाच सगळा साखरेचा पाक करून घेतला की आपल्याला गुलाबजाम त्यामध्ये सोडताना पाक करेपर्यंत थांबावं लागत नाही. म्हणून पहिल्यांदा पाक करून घ्यायचा आणि नंतर आपण हे गुलाबजाम करायला घ्यायचे. हे गुलाबजाम करण्यासाठी इथं मी 3 वाट्या कणिक घेतलेली आहे आणि ती कणिक थोडीशी 3 चमचे तुपावरती भाजून घेणार आहे. अशी ही थोडी कणिक भाजून घेतली, ह्या कणकेला एक खुसखुशीत असा छान वास येतो, त्यामुळे गुलाबजाम आपले छान होतात. ही कणिक भाजताना एक लक्षात घ्या, आपण मंद गॅसवरती सतत ही कणिक हलवावी लागते, म्हणजे ही कणिक खालती कढईला लागणार नाही. कणिक भाजून झालेली आहे. आता मी हे एका परातीमध्ये थंड होण्यासाठी ठेवत आहे. अशी थोडी कणिक थंड झाल्यानंतर त्यामध्ये मी आता 1 वाटी कणकेसाठी अर्धा चमचा तूप, असं 1.5 चमचा तूप घालत आहे. हे बघा, मी असे वेगवेगळे अर्धे अर्धे चमच्याचे 3 भाग केलेले आहेत आणि ते घातलेले आहे. त्यामध्ये 1 चिमूट बेकिंग पावडर, एका वाटीसाठी अशी 3 चिमूट बेकिंग पावडर घातलेली आहे. आणि इथं मी ही मलाई घेतलेली आहे, ती छान फेटून घेतली आणि 3 चमचे मलाई घालत आहे. इथं तुम्ही मलाई ऐवजी मिल्क पावडर वापरली तरी चालेल. ती तुम्ही 1 वाटीभर मिल्क पावडर वापरा. आता मी हे सगळं साहित्य एकजीव करून घेते. ही मलाई संपूर्ण कणकेला चोळून घेते. ही मलाई वापरल्यामुळं हे गुलाबजाम मऊ व्हायला मदत होते. फक्त मलाई वापरताना ही ताजी मलाई वापरा, कारण यामध्ये
मिल्क पावडर वापरल्यामुळे जेवढे गुलाबजाम चांगले होतात तेवढे मलाई वापरून गुलाबजाम करताना खूप काळजी घ्यावी लागते. तुम्ही मलाई न वापरता मिल्क पावडर वापरून हे गुलाबजाम केले तरी चालेल. इथं मी हा गुलाबजामचा आटा दुधामध्ये मळून घेत आहे. त्यासाठी 2 कप दूध आधी मी काढून घेतलेलं आहे. नॉर्मल टेम्परेचरचं हे दूध वापरत आहे. पहिल्यांदा थोडं थोडं करून हे दूध घालायचं आहे. काही काही कणिक ही जास्त फुलणारी असते, काही काही कणिक ही कमी फुलणारी असते. तर अशा वेळेस 1-2 चमचे कमी जास्त दूध लागण्याची शक्यता असते. म्हणून साधारण 1 वाटी कणकेसाठी आपल्याला पाऊण वाटी दूध लागतं, हे लक्षात घ्या. आणि दुधाची मलाई वापरली असेल त्यावेळेस एखादा चमचाभर कमी दूध लागतं. मी इथं खपली गव्हाचा आटा घेतलेला आहे, त्यामुळं मला जेवढं दूध लागेल तेवढं मी तुम्हाला सांगते. पण कणकेची कन्सिस्टन्सी कशी असावी हे नंतर दाखवीन. त्या प्रमाणात तुम्ही दूध वापरा. असं थोडं थोडं दूध घालून ही कणिक मळा. एकंदरीत मला इथं 2 कपाला 2 चमचे कमी दूध लागलेलं आहे. अशा प्रकारे आपली ही गुलाबजामची कणिक मळून झालेली आहे. ही 10 मिनटं मी बाजूला ठेवून देते आणि मग त्याचे गुलाबजाम वळायला घेणार आहे. पहिल्यांदा ह्याचा एखादा गुलाबजाम वळला जातो की नाही हे बघते आणि मग बाकीचे 10 मिनिटांनी गुलाबजाम करीन. ही बघा, अशा प्रकारे आपली कणिक वळून झालेली आहे. अगदी नेहमीच्या कणकीपेक्षा थोडीशी घट्ट कणिक मळलेली आहे. असा हा छान गुलाबजाम वळला जातोय. त्याला अजिबात बाजूनी भेगा पडत नाहीत. त्यामुळं 5 ते 10 मिनिटांनी मी हे सगळे गुलाबजाम करून घेईन. हे सगळे 45 गुलाबजाम झालेले आहेत. तुम्ही हा गुलाबजामचा आकार थोडासा छोटा ठेवला तर 55 गुलाबजाम तरी होतात. हे गुलाबजाम मी तेलामध्ये तळणार आहे. हे तेल अगदी जास्त कडकडीत तापवून घ्यायचं नाही. गरम तेल झालं की त्यामध्ये पहिल्यांदा एक गुलाबजाम सोडत जेवढे या तेलामध्ये मावतील तेवढे गुलाबजाम सोडायचे. ह्याचं कारण असं की पहिला गुलाबजाम तेलामध्ये सोडल्यानंतर त्याचं टेम्परेचर अगदी अर्ध्या सेकंदासाठी तरी कमी होतं. म्हणून तो गुलाबजाम पूर्ण तळून वरती आल्यानंतर दुसरा गुलाबजाम अर्ध्या सेकंदांनी नंतर सोडायचा. असं केल्यामुळं सगळ्या गुलाबजामला अगदी समान तापमान मिळतं. गुलाबजाम तेलामध्ये तळताना पहिल्यांदा लगेच हे गुलाबजाम हलवू नका. थोडेसे गुलाबजाम तळून झाल्यानंतर मग एका चमच्याने ते गुलाबजाम गोल गोल फिरवा. म्हणजे सगळे गुलाबजाम एका रंगाचेच छान तळले जातील. आता हे आपले गुलाबजाम तळून झालेले आहेत. हे बघा, अगदी छान एकसारखा रंग प्रत्येक गुलाबजामला आलेला आहे. आहेत की नाही मस्त झालेले गुलाबजाम, अगदी छान रंग आलेला आहे. असेच आता आपण बाकीचे सगळे गुलाबजाम तळून घेऊयात. एकीकडे आपण जो पहिला पाक करून घेतलेला आहे तो गरम करायला ठेवलेला आहे. ह्या पाकाला छान उकळी आलेली आहे. सगळे आपण करून घेतलेले गुलाबजाम ह्या पाकामध्ये 10 ते 15 मिनटं छान उकळून घेऊयात. म्हणजे ते छान फुलून येतील. पहिल्यांदा सगळे गुलाबजाम असे हलवून घ्यायचे, म्हणजे ते एकमेकाला चिकटणार नाहीत. एकदा का ते सगळे छान उकळायला लागले की मग 10 मिनटं झाकण ठेवून उकळून घ्यायचे. आपण नेहमीचे जे खव्याचे गुलाबजाम करतो किंवा इतर काही रेडीमेड पीठ आणून केलेले गुलाबजाम असतात त्याच्यात आणि ह्याच्यात हाच फरक आहे. आणि तो फरक जर व्यवस्थित लक्षात आला तर तुम्हाला हे गुलाबजाम छान करता येईल. अगदी मस्त गुलाबजाम फुलत आहेत.
गुलाबजाम छान उकळून झालेले आहेत. आता एक 5 मिनिटांनी मी गॅस बंद करणार आहे. हे गुलाबजाम छान फुलून येण्यासाठी 2 ते 3 तास तसेच झाकण ठेवून मी बाजूला ठेवणार आहे. म्हणजे हे गुलाबजाम पाकामध्ये छान मुरतील. इथं मी 3 तासानंतर हे गुलाबजाम बघत आहे. गुलाबजाम छान फुलून आलेले आहेत. अजून हे गुलाबजाम 3 ते 4 तासासाठी मुरण्यासाठी ठेवणार आहे. तरीसुद्धा इथं तुम्ही बघू शकता अगदी मऊसूत असे हे गुलाबजाम झालेले आहेत. इथं मी एक गुलाबजाम तुम्हाला तोडून दाखवत आहे. हे बघा, अगदी छान गुलाबजाम फुलून आलेला आहे. अजून 2 तासानंतर तो छान मुरणार तर आहेच आहे. मस्त गुलाबजाम पाक शोषून घेत आहेत. आवडले का हे गुलाबजाम? आवडले असतील तर पटकीने एक लाईक करा आणि ही रेसिपी शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत अमिता दातेचा बाय.